उपस्थित आहेत. आपण वळत मंचावरती नक्कीच आम्ही एक सन्मान सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. कार्यसम्राट माजी सरपंच घेसरचे काशीनाथ पाटील यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आकाश भोईर यांच्या शुभ हस्ते गोरख मांगरूळकर यांचे आगमन झाले. आशिष भोईर असतील, आमची संपूर्ण आयोजन समिती ज्यांची प्रचंड मेहनत आणि ग्रामस्थ मंडळ. 5 ओव्हरची मॅच असेल. काशीनाथ पाटील यांचा कटआउट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो आपल्या बरोबर मुख्य व्यासपीठासमोर. फिल्डिंग लावायची लगेच प्लीज. रामदास 11 उत्तर शिव. 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका प्लीज. पंचांना विनंती, मॅच लगेच सुरू करा प्लीज. चला लगेच आपण वळणार आहोत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. करण कांत तिथे सज्जेत. धन्यवाद. थँक्यू नितीनजी काळन सर. पुन्हा एकदा तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं मी समालोचक करण कांत हेदुटणे सहर्ष स्वागत करीत आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-25 कॅलेंडर इयर. धनाजी पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित. भोपरचे त्यांच्याकडे पारितोषिक आहे. भोपर संघाटी सलग 3 षटकारांसाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइस. 1515 मला वाटतं लकी नंबर आहे. धनाजी पाटील आपले स्वागत. पुढचे जे संघ खेळणार आहेत त्यांनी वेळेवर उपस्थित राहायचे लक्षात घ्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे, अन्यथा तुम्हाला 2 रनची पेनल्टी लागेल हे लक्षात असू द्या. पुढचे ज्या 2 संघ खेळणार आहेत. करण यस, वेळेवरती उपस्थित राहा हीच विनंती पहिल्या दिवसापासून आमच्या मॅनेजमेंट टीमद्वारे तुम्हाला करण्यात येते. भोपर विरुद्ध उत्तर शिव. रामदास 11 फायटर क्रिकेट क्लब उत्तर शिवने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि भोपरची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेले कुमार माळी आणि राहुल पाटील कर्णधार तुम्हाला राहुल पाहायला मिळतात. भोपरचे जे ऑफ स्ट्राईक आहेत तर पहिल्या षटकामध्ये जीवन चौधरी. यस, आज आपण वेळेवरती आहोत. आज कदाचित 9 मॅचेस आपल्या कव्हर होतील. अंपायरचा ग्रीन सिग्नल या मॅचला सुरू होतील. तमाम लाडक्या क्रीडा रसिकांच्या वतीने या दोन्ही संघांना विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. 5 षटकांचा डाव पहिल्या फेरीतील आजच्या 4थ्या दिवसातील 4था सामना भोपर अगेन्स्ट उत्तर शिव. ऑन साइडला लॉंग ऑन आणि त्याचबरोबर डीप स्क्वेअर लगे 2 फिल्डर 30 या सर्कलच्या बाहेर. डावाला सुरुवात होते ठीक 12 वाजून 24 मिनिटांनी. ओहो, व्हेरी फर्स्ट बॉल प्री डिटरमाइन. ऑलरेडी त्याने ठरवलं होतं की मला ऑनसाइडला स्वीप करायचं आहे, त्यामुळे कुठेतरी हा निर्णय चुकीचा पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पुन्हा एकदा बघितलं. राऊंड विकेटने येत्या जीवन विथ द अँगल. पहिलाच बॉल बाहेर निघालाय जो डॉट बॉल. स्विच हिटचा प्रयत्न टोला लागला. भोवऱ्यासारखा गरम गळतोय. राहुल फार वेगाने नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता मात्र तेही हुकलाय. बॅकिंगला फिल्डर होता. मिड ऑफला मिळते ती 1 धाव आणि खातं उघडत असताना आपण पाहतोय गावदेवी क्रिकेट संघ भोपर. पहिली धाव धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आज 2025 कॅलेंडर इयरचा पहिला दिवस. सो सर्वांना या नूतन वर्षाच्या इंग्रजी कॅलेंडरनुसार हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लॉफ केलाय. गॅप मध्ये बॉल आहे. फिल्डर येतोय. वाईडिश लॉंग ऑन पण त्याचा वाक्या बाहेर. सीमा पार या डावामधला पहिला राहुलचा रॉकेट षटकार. आदरणीय तानाजी पाटील साहेब भोपर यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1515 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल फलंदाजांना. आडवा बॅटने सुपर शॉट खेचून मारण्याचा प्रयत्न. फटका फसला. स्क्वेअर लेग डाऊन दी बॉल आणि जीवन चौधरीने षटकाराचा रिप्लाय दिलाय. राहुल होईल बाद. 7ला पहिला धक्का गावदेवी भोपरला. या मागचा सामना जिंकला आजदे संघाला परास्त करत असताना. नितीनजी काळन थोडे नाराज आहेत आता बिकॉज त्यांचा गावचा संघ मागच्या मॅचमध्ये परास्त झाला. हवे तसा संघर्ष पाहायला मिळाला नाही. हवी तशी फाईट त्यांनी दिली नाही आणि आजला विचार करावा लागेल. फलंदाजी होत नाही. ती फलंदाजी
फलंदाजांना तंत्र सुधारावं लागेल, सराव करावा लागेल आणि मॅच मध्ये परफॉर्म करावं लागेल. भोपर विरुद्ध रामदास 11 फायटर क्रिकेट क्लब उत्तर शिव यांच्यामध्ये आपण पाहतोय चौथ्या दिवसाची चौथी लढत. यानंतर माताडी आणि आयरे, माताडी विरुद्ध आयरे यानंतरचा सामना आणि या 12 संघांच्या पोल मधला महत्वपूर्ण सामना रियांश 11 जेजी स्पोर्ट्स वाकण आणि त्यांच्या विरुद्ध ईश्वर 11 खोणी सी. हे दोन संघ खेळणार आहेत आजच्या चौथ्या दिवसाच्या पहिल्या फेरीतील 6व्या मॅच मध्ये. 7 ला पहिला धक्का बसलाय. बॉल अजूनही शिल्लक आहे ते 2. दिवेश थोडा उशिराने कोविना जरूर उपस्थित राहतोय, जो महत्वपूर्ण खेळाडू आहे. या ओव्हर नंतर तोही सबस्टिट्यूट मैदानात आतमध्ये येईल. मात्र लेफ्टी आलाय भावेश ठाकूर.
श्री हॅलो. यस, काही तांत्रिक बिघाडामुळे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हता, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करू. पुन्हा एकदा सर्वांचं आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-25 मध्ये सहर्ष स्वागत. प्रिव्हियस बॉलवरती फार चांगला झेल टिपला होता मयूरने. ओव्हरऑल 4 षटकांचा खेळ संपला, 4 विकेट पडलेले आहेत. धावा फलकावरती आहेत 44-44. बॅटिंग करतोय भोपर संघ. रामदास 11 फायटर क्रिकेट क्लब उत्तर शिवच्या विरुद्ध. प्रतीक माळी आणि प्रतीक माळीच्या सोबतीला निघे माळी. ही 2 फलंदाजांची जोडी सध्या आपल्याला पाहायला मिळते. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आलाय अभिक्षित पाटील. यानंतरच्या दोन्ही संघांना विनंती आहे, कर्णधार मात्राडी आणि आयरेगाव टॉससाठी आपण. मात्राडी आणि आयरेगाव. फॉर्टी 44 धावा. स्लॉगरला सुरुवात. ऑफ स्टंपचा बाहेर होता. डावा पाय समोर स्ट्रेट बॅटने लॉफ करायचं होतं, मात्र फार चांगली बॉलिंग. खरं तर मागच्या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल 4च धावा आल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील मिळवले, ज्यामध्ये आपण बघितलं मोहित देसले आणि फलंदाज भावेश ठाकूर दोन्ही लेफ्ट हँडरला मैदानाच्या बाहेर पाठवलं ते गोलंदाज रितेशने. अभिक्षितचा पहिला डॉट बॉल. ऑफ स्टंपचा यावेळेला आपण पाहतोय तो जास्त बाहेर. अंपायरचा इशारा येतोय तो वाईट. ऑन ग्राउंड प्रसाद सहस्रबुद्धे सर आणि निरंजन सावंत या 2 आपल्या ऑफिशियल अंपायर्सना आपण पाहतोय. तर थर्ड अंपायर आमचे सध्या अरविंद मात्रे, मॅन फ्रॉम वडवली. एजे खेचून मारण्याचा प्रयत्न. कॉट बँड विकेट. 45 for 5. 45ला 5वा धक्का बसलाय गावदेवी क्रिकेट संघ भोपरला. आकाशामध्ये सध्या उडणाऱ्या खार पक्षी आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतो. ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेटच्या विजय मोकाशी थोडे सकाळपासून त्रस्त आहेत. आज पॉवर इश्यू आहे थोडासा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी जरूर सांगेन, त्यामुळे समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. बऱ्याच वेळेला स्ट्रीमिंग आमची अडकते. त्याचं कारण, प्रमुख कारण आहे की सप्लायमध्ये थोडासा इश्यू आहे. त्यामध्ये आयोजकांची देखील काही चुकी नाही. त्याबद्दल प्रेक्षकांची खास करून मी दिलगिरी व्यक्त करेन, कारण जे आपापल्या गावाचा खेळ पाहण्यासाठी, आपापल्या आवडत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी ऑनलाईन आवर्जून सध्या ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेटशी जोडले गेलेले आहेत, त्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करेन. सध्या तुम्ही पाहतात उत्तर शिव आणि भोपर या 2 संघांना 46 धावात 5 विकेट. शेवटचं षटक स्लॉगवरचं 3 बॉलचा खेळ बाकी. सामना आपण पाहतोय 4थ्या दिवसाचा हा 4था सामना. गावदेवी चषक 2024-25 घेसर. पूल करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपचा बाहेर. अभिक्षित 4थ्या षटकामध्ये जेव्हा रितेशला आणलं गेलं तेव्हा जरूर 12 मॅन चर्चा करत होते की अभिषेक का आला नाही, पण तो लास्ट ओव्हरमध्ये या एंडने धावा बनतात. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक संघाचे फ्रंट लाईन बॉलर याच केसर गावेंकडून पाहायला मिळतील. 46 धावात. बॉल शिल्लक आहेत अजूनही 2. बाउन्सर, तिकट बाउन्सर, फटका फसलाय. स्क्वेअर लेगला पोहोचला फिल्डर. फाईन लेगचा जेपी कॅच ड्रॉप. मागून फिल्डर येतोय. धावा 2 पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 ने धावसंख्या जाऊन पोहोचली 48. शेवटचा एक बॉल बाकी. यानंतर आपण टॉस करणार आहोत. माताडी आणि आयरे दोन्ही संघांचे कॅप्टन तुम्हाला यायचे आहे. आणि नांदिवलीचे एक नामवंत क्रिकेटर प्रशांतदादा मात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालेले. मी प्रशांतदादा मात्रे यांना विनंती करेन की आपण मंचावरती आणि त्यांचे पिताश्री आदरणीय अनंताजी मात्रे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं. मी काकांना विनंती करेन की आपण गावदेवी क्रिकेट संघ घेसर यांच्या वतीनं आम्ही आपल्याला इन्व्हाइट करत आहोत. आपण मंचावर द्या. गावदेवी चषक 2024-25 घेसरच्या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. डाव पहिला संपला मित्रांनो. 6 विकेट पडले. 49 धावा बनलेल्या आहेत आणि पुन्हा 50 धावांचं लक्ष या मॅचमध्ये देखील ठेवण्यात आलेलं ते रामदास 11 फायटर क्रिकेट क्लब उत्तर शिव संघासमोर. नामवंत प्लेयर सोनारपाड्याचे योगेश पाटील बालट्या यांचे आगमन झालेलं आहे.
यांचं आम्ही सहर्ष स्वागत करू. मात्र आता वेळ झालेली आहे टॉसची. आपण जाऊयात. मातेड अगेन्स्ट आयरे यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. इट्स ओव्हर टू यू टॉस बॉक्स. नक्कीच अनंत मात्रे अण्णांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. 5 ओव्हरची असेल आयरे विरुद्ध माटाडी. हेड्स असा कॉल केलाय आणि टेल आलेला आहे. नक्कीच अण्णांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. माटाडी संघाने टॉस जिंकले. 5 ओव्हरची मॅच आहे. समोर आयरे संघ आहे. काय निर्णय असेल? डिसिजन पेंडिंग आहे, हरकत नाही. चला दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. मात्र पहिले दुसऱ्या इनिंगचे 2 षटकं होण्यापर्यंत सुरू होण्या अगोदर आपल्याला 2 षटकं संपल्यानंतर तुम्हाला डिसिजन कळवायचे, लक्षात घ्या. नितीन सर, एक गोष्टीचा जरूर मी आता उल्लेख करेन की बऱ्याच वेळेला कॅप्टनला माहीत असतो, तो जेव्हा येतो ती चर्चा करूनच येतो की आपल्याला फिल्डिंग घ्यायचे की बॅटिंग घ्यायचे. पण बऱ्याच वेळेला डिसिजन पेंडिंग ठेवला जातो. एक महत्त्वपूर्ण बाब मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन, जे संघ जे कॅप्टन टॉससाठी येतात, लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू असते, तुम्हाला आवर्जून कॉमेंटेटर विचारतात, त्यामुळे आपण कृपया करून तिथेच डिसिजन देत चला. जो आपण 2 षटकानंतर देतो तो आताच दिला तर त्यात काही वेगळे होणार नाही. मंचावरती तुम्ही पाहताय नामवंत क्रिकेटर 2 कल्याण डोंबिवलीचे रत्न तुम्हाला पाहायला मिळतात. योगेश पाटील सोनारपाडा, प्रशांत म्हात्रे नांदिवली. आशिषला देखील तुम्ही पाहताय, जे आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर आहेत. त्यांच्यासोबत बरेचसे मान्यवर बसले. तानाजी पाटील साहेब, गोल्डन मॅन भोपर यांनाही तुम्ही सध्या स्क्रीनवरती पाहता. जेव्हा जेव्हा भोपर संघ खेळतो पारितोषिक असतं. पहिले 3 षटकारांसाठी होतं 1515, आता विकेट हॅट्रिकसाठी असेल 1515, जो त्यांचा लकी नंबर आहे. 1515 1515 ते पारितोषिक तानाजी पाटील साहेब नक्कीच त्यांच्या खेळाडूंसाठी लावत आलेले आहेत. सो वेळ जास्त घेऊ नका. रामदास 11 फायटर क्रिकेट क्लब उत्तरशिव ओपनिंग पेअर लवकर पाठवा. यानंतर माथाडी आणि आयरे यांच्यामध्ये सामना आहे. पण मंडळी, आजच्या 12 संघांचा पोलमधून पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जो आहे त्याकडे सर्वच क्रीडा लक्षकांचं लक्ष असेल, कारण त्या मॅचमध्ये खेळणारे रियांश 11 JG स्पोर्ट्स वाकण आणि त्यांच्या विरुद्ध ईश्वर 11 खोणीसी. इंटरेस्टिंग मॅच असेल. माथाडीने टॉस जिंकून फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय आयरे संघाच्या विरुद्ध. हे 2 संघ नेक्स्ट मॅचमध्ये खेळणार आहेत, माथाडी आणि आयरे दोन्ही संघ देखील. तुम्हाला एक विनंती की आमच्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच तुम्हाला एंट्री करायची आहे. हे जे काही नियम आहेत ते कल्याण डोंबिवलीचं क्रिकेटचा दर्जा दाखवतात. स्टँडर्ड लेवल काय कल्याण डोंबिवली क्रिकेटचा. आणि ग्रामीणचे सर्व संघ, सर्वांचंच मी कौतुक करेन, कारण सर्वजण नियम फॉलो करतात, जे काही रूल्स असतात आपले असोसिएशनचे. आणि त्यामुळेच प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की यशस्वीरित्या प्रत्येक स्पर्धा पाहायला मिळते. आणि स्पर्धा म्हटली की फक्त एका दुसऱ्याचं काम नाही, जरूर ते 1-2 खेळाडू असतात, ते महत्त्वपूर्ण कामगिरी बजावतात, पण त्यामागे देखील त्यांना साथ असते. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आकाशदादा भोईर असेल, गोरखदादा मांगरूळकर असेल, आशिष दादा असेल, आनंद दादा असतील, त्या सर्वांची या सर्वांना साथ देखील. सुजल आमच्या सोबत आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. खरं तर सुजलबद्दल मी जरूर म्हणेन, या स्पर्धेमध्ये ऑफिसर स्कोररची भूमिका ते पार पाडतात. पण तुम्हाला जेव्हा टॉस बॉक्समध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जे प्रेझेंटेशन बॉक्स, मी रोशनला जरूर सांगेन की प्रेझेंटेशन बॉक्स आपण कव्हर करा. जे ग्राफिक्स तुम्हाला पाहायला मिळतात हे संपूर्ण ग्राफिक्स हे सुजल यांनी बनवलेले आहेत. आणि अगदी क्षणभरातच लोगो मास्टर आहे. तुम्हाला कोणाला जर लोगो बनवायचे असतील तर सुजल भोईरशी जरूर संपर्क साधा. हा लोगो तुम्हाला पाहायला मिळतो अगदी 5 मिनिटामध्येच त्यांनी बनवला आमच्या समोर. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आणि आई गावदेवींचं हे छायाचित्र तुम्हाला पाहायला मिळतं त्या लोगोमध्ये असणारं. फार सुंदर. आकाश भोईर यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. या स्पर्धेसाठी फार महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. असं नाही की फक्त येतात इथे आणि सर्वांची मॅनेजमेंट करतात. जिथे जिथे कमी आहे, ज्या गोष्टी सकाळी मी जेव्हा आलो ते खेळपट्टीवरती होते, लाईन ड्रॉ करत होते. त्यानंतर ड्रिंक्स ट्रॉली जेव्हा मैदानाच्या आतमध्ये गेली, ते ड्रिंक्स ट्रॉली ते घेऊन गेले. इकडे टॉसचे असेल, मान्यवरांचं स्वागत, सन्मान असेल, प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने नजर आहे सर्वांची. आणि त्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या आपण पाहतोय. नाव बॅक टू द क्रिकेट. दोन्ही संघांना विजयाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन 50च्या चेसला होती सुरुवात. रामदास 11 फायटर क्रिकेट क्लब उत्तर शिवची दिवेश ऑन स्ट्राइक. माईचा हार्ड लेंथ बॉल, पहिला शॉर्ट ऑफ लेंथ, जो अंपायरचा इशारा येतो वाईट ऑफ स्टंपचा फार बाहेर. मयूर चौधरी आणि दिवेश पाटील ओपनिंग पेअर आपण पाहतोय.
उत्तर शिवची, दुसऱ्या बाजूने प्रतीक माई जो फ्रंट लाईन बॉलर आहे. बऱ्याच वेळेला मी पाहतो बहुतांशी राहुल पाटील पॉवर प्ले मध्ये येतो, पण थोडासा बदल राहुलने केलाय जो कॅप्टन देखील आहे गावदेवी क्रिकेट संघ भोपरचा. ऑन साइडला मिड विकेट ठेवलं दिवेशसाठी आणि डीप मध्ये ऑफ साइडला डीप एक्स्ट्रा कव्हर. ओहो, लांब होता चेंडू, अवे फ्रॉम द बॉडी. त्याला छेडखानी करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित कव्हर्स मध्ये ड्राईव्ह करू शकला नाही, लॉफ्टी करू शकला नाही. बॅटचा फ्लोपा मध्ये फसला. जर इथे एज असती तर काम तमाम असतं त्याचं. बचावला दिवेश, पहिला डॉट बॉल. लिमिटेड ओव्हर मध्ये तुम्हाला सर्व काही गोष्टी पाहायला मिळतात. फास्ट क्रिकेट आहे सध्या, आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील फास्ट होत चाललंय. टेस्ट मॅच पाहण्याची मजा वेगळी आपल्याला पाहायला मिळते सध्या. ऑफ स्टंपचा बाहेर पुन्हा एकदा तेज घडलं, थोडासा लेट झाला. अगोदर फ्रंट फूट वरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, मात्र लागोपाठ दुसरा डॉट बॉल आलाय अवे फ्रॉम द बॉडी. दोन्ही चेंडू ऑफ स्टंपचा फार बाहेर. प्रतीक माईकडून आपण पाहतो या ओव्हरमध्ये 49 रिक्वायर्ड, रिमेनिंग 28 डिलिव्हरीज. 49 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 28 बॉल मध्ये पहिली धाव वाईट झाली, त्यानंतर 2 डॉट बॉल. पूल करण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा भाव जाणवलाय. सुपर्ब, अचंबित करणारा हा चेंडू, मसालेदार बाउन्सर. ऍक्शन रिप्ले, बॉलिंग ऍक्शन पा आणि त्यानंतर शॉर्ट ऑफ लेन. आय कॉन्टॅक्ट तुटलाय पूर्णपणे. जेव्हा बॉल पिच झाला, ऑन साइडला पूल करायचं होतं दिवेशला, पण तुमचा आय कॉन्टॅक्ट नाही. दॅट्स वाय चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. मोठे फटके खेळत असताना तुम्हाला अगोदर चेंडूच्या रेषेमध्ये यावं लागतं, पाहावं लागतं चेंडू कसा टाकलेला आहे, कोणत्या लेंथ वरती ती लेंथ पिक करावी लागते. शॉर्ट सिलेक्शन, टायमिंग, ताकद. या वेळेला अनऑर्थोडॉक्स पद्धतीनं ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न फसला. इफ यू मिस आय विल नेव्हर मिस. क्लीन बोल्ड, 1 for 1. रामदास 11 फायटर क्रिकेट क्लब उत्तर शिव. ऍक्शन रिप्ले ऑलरेडी फार क्लोज होता स्टंपचा, त्यानंतर ऑफ स्टंपचा मागे जाऊन मारण्याचा त्याचा प्रयत्न राहिला. पण आपण जर बघितलं तर लेग स्टंपला हिट करणारा बॉल मिडल लेगला होता. फार वेगाने खोलात टाकला, पॉपिंग ग्रीज मध्ये पडला आणि थेट तो यस्टनचा वेध घेत असताना आपण बघितलाय. 26 बॉल मध्ये 49 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या रामदास 11 फायटर क्रिकेट क्लब उत्तर शिवला. इंटरेस्टिंग मॅच असेल. सुरुवातीला जसे संकेत मिळत आहेत की हा सामना शेवटच्या षटकामध्ये जाईल. शेवटचे 2 बॉल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील नवीन फलंदाज येतोय रितेश पाटील. त्याने बॉलिंग फार सुंदर केली होती फर्स्ट इनिंग मध्ये. समोर ड्राईव्ह केला मिड ऑनला, फिल्डरने चुकी केली, मागून बॅकअप येईल निखिल कडून. तोपर्यंत धाव तर एक पूर्ण झालेले वेगाने. विकी माळीला आपण बघितलं मिड ऑनला स्टॉप करायचं होतं बॉलला, थोडंसं वळण घेतलं बॉलने त्याच्या बाजूने. निखिल मागे होता, अन्यथा आज चौकार गेला असता. सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय 2 वरती. एक विकेट पडलेली आहे. शेवटचा बॉल मी म्हणेन प्रतीक माई इथेही चान्स घेईल विकेटसाठी, कारण धावा आल्या नाही. दुसऱ्या बाजूने चान्स फलंदाज घेतील मोठ्या फटक्यासाठी. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला आणले आता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आत. ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर स्क्वेअरिश येतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला. 2 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल या षटकातील. समोर बॅटचा चेहरा उघडला, मिस टाइम होता. शॉर्ट कव्हरच्या वरतून बॉल झाला मागे. स्वीपर कव्हर मध्ये सेकंडचा कॉल, थ्रो वाईड आलाय, त्यामुळे धावा मिळतात त्या 2. आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 विकेटचं नुकसान. 50 धावा चेस करत असताना फक्त धावा फलकावरती रामदास 11 फायटर क्रिकेट क्लब उत्तर शिवची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 4. 46 धावांची अजूनही गरज आहे. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक. सध्याचं रिक्वायर्ड रन रेट 11.60, 11.60. प्रेक्षकांची आज गर्दी आपल्याला जरूर पाहायला मिळते. काल 2024 अखेरचा दिवस 31 इंग्रजी कॅलेंडरनुसार, आणि आज इंग्रजी कॅलेंडरनुसार 2025 ची सुरुवात झाली.
प्रेक्षक आपल्याला जरूर पाहायला मिळतात. ऑनलाईन तितकेच प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. पण सध्याचं आपण समीकरण टेनिस बॉल क्रिकेटचं पाहता ऑन ग्राउंड फक्त आपल्याला 10% पब्लिक पाहायला मिळते, ऑडियन्स पाहायला मिळतो. पण ऑनलाईन स्पेक्टेटर फार असतात, ज्यामध्ये तुम्हाला 90% मी म्हणेन ऑनलाईन स्पेक्टेटर असतात टेनिस बॉल क्रिकेट पाहत असताना. सध्या हे प्रेक्षक जे उपस्थित आहेत ते क्रिकेटचे दर्दी आहेत. आपला व्यवसाय, आपली नोकरी सांभाळत असताना, आपल्या घरची जबाबदारी सांभाळत असताना मनोरंजन म्हणून आपल्या गावच्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी, आपल्या गावाला समर्थन देण्यासाठी, आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी हे सर्व क्रीडा रसिक, त्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं मी समालोचक करण कारण हे दुटणे आई गावदेवी चषक 2024-25 घेसरच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करेन. सागरची भोईर आमचे परममित्र घेसर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. 4 धावा, पहिली विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. दुसऱ्या षटकाची होती सुरुवात. बॉलिंग मार्कवरती आलाय समोरच्याकडून मोहित देसले. हार्ड लेंथ आत येत होता, बॅकफुटला थांबला आणि त्यानंतर कट करत असताना बॅकफुट पॉइंटला बॉल चालला वेगाने सीमा रेषेचा बाहेर, चौकार. मोहित देसले शॉट ऑफ लेंथ आला, फार चांगला फटका, ऑप्शनचा फार बाहेर होता आणि कट केलं त्या ठिकाणी रितेशने. बॅकफुट पॉइंटला बॉल आपण बघितला सीमा रेषेच्या बाहेर. रेस लागली होती बॉल आणि फिल्डर मध्ये, मात्र मक्खन आउटफिल्डर बॉल न थांबताच्या वेगाने आउटफील्ड मध्ये ट्रॅव्हल होतोय, तो सीमारेषेच्या बाहेर गेलाय. ऑन साइडला तीनही फिल्डर. पॉवर प्लेचं दुसरं षटक, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. देसले ओव्हर द विकेट नेत आहेत. ओ इथे ऑफ स्टंपचा बाहेर, कॉट पॉइंट विकेट साठी अपील होते. लाऊड शाउट बाय विकेट कीपर, बट अंपायरचा स्पष्टपणे नकार. धावसंख्या 8 वरती आहे. चौकाराने स्वागत या षटकाचं मोहित देसलेचं त्याने केलं. ऍक्शन रिप्ले, ऑफ स्टंपचा बाहेर, बॅकफुटला आला, आत आलाय बॉल. इनर एजची शक्यता होती पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. योग्य निर्णय अंपायर्स कडून, गुड डिसिजन. समोर खेळायचं होतं पण ऑन साइडला बॉल चालला, बॅटच्या आतल्या भागाला लागून मिड ऑनला थ्रो चांगला आहे. गुड फिल्डिंग बाय प्रतीक माई. रॉकेट थ्रो आला लगेच, जसा त्याच्या हातामध्ये बॉल आला. धावसंख्या सिंगलने पुढे चालले 9 वरती. या सिंगल डबल सोबत तुम्हाला आक्रमण करायचे, मोठे फटके सजवायचे तर रिक्वायर्ड कंटेंट मेंटेन होईल. जे पहिल्या षटकाच्या अखेरीस 11.60 वरती होतं ते आता 11.71 वरती. 21 बॉल मध्ये 41 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना रामदास 11 फायटर क्रिकेटला उत्तर शिव संघासमोर. फील्ड सेट करतोय राहुल, जो लीड करतोय. कर्णधार आहे. लीडरशिप इज नॉट पोझिशन, इज इट ऍक्शन. त्यांच्या मागून सध्या फील्ड सेट केलेली आहे. डीप स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मागे. पूल खेळायचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर मागे उपस्थित आहे. फार वेगाने बॉलवरती आलाय. सिंगल कंप्लीट. थ्रो चांगला आहे म्हणजे डबलचा प्रयत्न नसेल. जशी फिल्डिंग आहे तशा पद्धतीने आपण पाहतोय. सध्या तरी त्याच सेटअपने बॉलिंग देखील केली जाते मोहित देसले कडून. पहिला बॉल खराब होता, शॉर्ट ऑफ लेंथ होता, ऑफ स्टंपचा फार बाहेर होता. कट करत असताना चौकार आला, पण त्यानंतर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मोहित देसले कडून. शॉर्ट थर्डला आपण पाहतोय सिद्धांत माई, नवोदित समालोचक आहेत. मात्र बऱ्याच वेळेला त्यांना वेळ तितकासा मिळत नाही, पण जेव्हा वेळ मिळतो तेव्हा भोपरच्या ते संघामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. देसले शफल झाला, ऑन साइडला दिशा दिली आहे आणि बॉल फार वेगाने हाफ सुपला, डिफाईन लेगला सीमारेषेचा बाहेर, चौकार. मयूर चौधरीला आपण पाहतो. हलका शफल झाला आणि त्यानंतर चौकार आलाय आणि या चौकाराने आपण स्वागत करूया ठाण्याचा वंडर बॉय, भारताचा बाईक सम्राट, सर्वांचा लाडका खेळाडू. वाकयानाज इन ऍक्शन मध्ये केतनजी मात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालेले. केतनचा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. आकाश भोईर त्यांचे फार जवळचे मित्र आहेत आणि संपूर्ण आमचा गावदेवी क्रिकेट संघ घेसरच्या वतीने, कॉम्बॉक्सच्या वतीने, सर्व क्रीडा रसिकांच्या वतीने केतन मात्रेचं सहर्ष स्वागत. त्याचा खेळ पाहण्यासाठी मोठ्या संख्येने इथे प्रेक्षक उपस्थित राहतील यात मात्र शंका नाही. हार्डले तिथे आलाय, सो आलाय शेवटचा डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपला. 50ला चेस करता धावात 14. पहिली विकेट पडले. बॉल 18 शिल्लक आणि 18 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे ती या मॅच मध्ये
बॅटिंग करणाऱ्या रामदास 11 फायटर क्रिकेट क्लब उत्तर शिवला. पहिलं षटक जेव्हा सुरू होतं तेव्हाच मी म्हणालो की असे संकेत मिळतात, वाईब येत होते की हा सामना शेवटपर्यंत रंगेल आणि सध्या तरी ते चित्र आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपला. 14 धावा धावा फलकावरती. विकेटी पडल्या नाही तितक्याशा, एकच विकेट पडले पण धावाही तितके आला नाही, कारण पॉवर प्लेमध्ये जेव्हा 30 आडाचं बंधन असतं, 2 फिल्डर फर्स्ट ओव्हरमध्ये, 3 फिल्डर सेकंड ओव्हरमध्ये 30 या सर्कलच्या बाहेर असतात. चान्स गोलंदाजाने असते पण त्या परिस्थितीमध्ये फलंदाजांना थोडी जास्त चान्स असते. सो धावा तितक्या जमल्या नाही, कारण लिमिटेड ओव्हरमध्ये 14 धावा 2 षटकांमध्ये तो ॲव्हरेज नाहीये. इथे चांगली बॉलिंग झालेली आहे असं ठामपणे आम्ही म्हणू शकतो. प्रतीक माई पहिल्या षटकामध्ये आला होता, 4 धावा आणि 1 विकेट त्याने मिळवली होती. तो कंटिन्यू करतोय. बॉल 18 शिल्लक आहे टोटल या मॅच मधले आणि 36 धावांची गरज आहे ती बॅटिंग करणाऱ्या उत्तर शिवला. एज आहे फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड बटरफ्लाय कॅच. एकाच हातामध्ये राहुलने टिपलेल्या झेलने डाव संपला. 14ला दुसरा झटका बाद होतोय मयूर चौधरी. आणि त्याचबरोबर एक नामवंत क्रिकेटर आणि त्याचबरोबर उद्योगपती गारिवलीचे सुजित दादा पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेले. दादांचा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. बादल बैलाचे मालक शर्यतींकडे देखील सुजित दादा वळलेले आहेत. एक काळ आणि गाजवला आजही जे क्रिकेट खेळतात घारिवलीसाठी. योगेश पाटील, प्रशांत म्हात्रे, सुजित पाटील हे 3 फार जवळचे मित्र आहेत. आपापल्या गावांसाठी ग्रामीणची त्यांची कारकीर्द टेनिस बॉल क्रिकेटची बहरदार आहे. मात्र सध्या या मॅच मध्ये आपण पाहतोय डिसिप्लिन बॉलिंग. प्रतीक माई सेकंड स्पेल नाहीतर कंटिन्यू केलंय त्याने थर्ड ओव्हरला. सो चांगली बॉलिंग. पहिल्या 7 बॉलमध्ये 2 विकेट त्याने मिळवलेत. 14 धावा आहेत. अक्रॉस द पॅटने खेळण्याचा प्रयत्न. इज डॉट बॉल. या सरफेसला आता पाहत असताना बॉलिंग करतोय प्रतीक माई. स्क्रीनवरती तुम्ही पाहतात सर्वांचा लाडका खेळाडू, टेनिस बॉल क्रिकेटने मिळवून दिलेली त्याला श्रीमंती, प्रसिद्धी, ठाण्याचा वंडर बॉय केतन वामन म्हात्रे. 14 for 2. 14 धावा धावफलकावरती आहेत. अटॅक करावा लागेल. 36 धावांची गरज आहे. एज होती. प्लेडाऊनची शक्यता. नॉन स्ट्रायकिंग एंडला जीवन पोहोचेल त्या अगोदर स्ट्रायकिंग एंडला हिट केल्या कुमार माळीने. जीवन चौधरी शून्यावरती बाद. 14ला बसतोय तिसरा मोठा धक्का. रामदास 11 फायटर क्रिकेट क्लब उत्तर शिवला. सॉलिड हिट केला या ठिकाणी. शॉट फाईन लागला होता कुमार माळी, ज्याने बॅटिंग देखील जबरदस्त केली सुरुवातीला. हाईट कम फाईट ज्यादा. कुमार माळी जेव्हापासून तो भोपरच्या संघामध्ये खेळतोय मिस्टर 360 आहे. कधीही तो स्वतःला स्विच करतोय. कव्हरचे फटके, पॅडल स्वीप, लॅप स्वीप, स्लॉक स्वीप, फॉलिंग स्वीप हे सर्रासपणे त्याच्या आपण बॅटमधून पाहतोय. केतनला पुन्हा एकदा तुम्ही पाहतात चाहता वर्ग त्याचा मोठ्या प्रमाणात इथेही उपस्थित आहे. ऑनलाईन तुम्हाला पाहायला मिळेल. आजची 6वी मॅच आहे. यानंतर एक सामना होईल माताडी आणि आयरे. त्यानंतर रियान्श 11 वाकण विरुद्ध खोणी सी मध्ये आपण मॅच पाहणार आहोत. हार्ड लेन पूल करायचा होता. काय गोलंदाजी आहे. ॲक्युरेसी आपण पाहतोय गोलंदाज प्रतीक माईकडून. पहिल्या या षटकाचा 4 बॉलमध्ये एकही धाव आली नाही. इवन 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये, तर एक कुमार माळीचा रन आउट. 14 बॉल 36 धावा. या मॅचला टर्न करणारी बॉलिंग सुरू आहे प्रतीक माळीकडून. आत्मविश्वास कमी आहे फलंदाजाकडे, तो जाणवतोय. फुटवर्कचा अभाव. ऑन साइडला पुन्हा एकदा जणू काही मागचा बॉलचा आपण प्रिव्हियस बॉलचा ऍक्शन रिप्ले पाहतो. शॉर्ट ऑफ लेंथ. ही हार्ड लेंथ आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खास करून हार्दिक पांड्याकडून पाहत असतो.
हार्ड लेनला हिट करतो इथे प्रतीक माई तेच करतोय. 5 बॉलमध्ये एकही धाव आली नाही. आज वाडेघरच्या सर्वेश पाटील कडून आपण आजच्या दिवसामध्ये मेडन ओव्हर बघितली आहे आणि दुसरी मेडन ओव्हर एकदा जोरदार अटॅक प्रतीक माईसाठी. सुपर बॉलिंग. 18 बॉलमध्ये 36 धावांची गरज असताना एक विकेट या ओव्हरमध्ये त्याने मिळवली. ही ओव्हर मेडन आली पण 2 षटकांच्या स्पेलमध्ये अवघ्या 4 धावा खर्च करत असताना 2 विकेट मिळवून देणारा प्रतीक माई स्क्रीनवरती ज्याला तुम्ही बघितलं धावून आलाय गावदेवी क्रिकेट संघ भोपरसाठी. आणि आता मात्र हा सामना 36 धावांची गरज आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक. फायटर क्रिकेटला उत्तर शिवला आता फाईट करावी लागेल. संघर्ष मोठा आहे फलंदाजांसाठी. मात्र स्क्रीनवरती प्रतीक माई थोडासा दमलेला दिसतोय पण त्या अगोदरची केलेली बॉलिंग त्याने मेडन ओव्हर 2 विकेट मिळवत असताना 2 षटकांमध्ये फक्त 4च धावा खर्च केल्या. आणि या मॅचमध्ये आता 12 बॉल 36 धावांची गरज आहे उत्तर शिवला. ड्रिंक्स ब्रेक आहे. पाण्याचं सेवन सध्या करण्यात येतंय आणि दुपारच्या उन्हामध्ये यस अगोदर प्रमोदजी शेडगे सरांनी देखील म्हटलं बॉडीला हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याचं जास्तीत जास्त सेवन करणं गरजेचं आहे. आणि घामावाटे जेव्हा पाणी जास्तीत जास्त बाहेर निघत असतो तितकंच पाणी तुम्हाला प्यावं लागतं. 14-4-3 रिक्वायर्ड 100 वाढलंय. जे सुरुवातीला 11चं होतं ते 18 वरती पोहोचलं आणि 12 मध्ये 36 बनवायचे आहेत. देवेश मैदानाच्या आतमध्ये जो स्लॉग हिटर आहे रितेशला आपण पाहतोय जो 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. पण या बॅटिंग ऑर्डर मधले महत्वपूर्ण फलंदाज दिवेश, मयूर आणि जीवन हे तिघही पॅव्हलियन मध्ये आहेत. राहुलचं षटक अजूनही बाकी आहे. कदाचित या ओव्हरमध्ये तो येऊ शकतो. राहुल तर सध्या वॉर्मअप करतोय. यानंतर कदाचित विकी माई, कुमार माळी ऑप्शन आहेत भोपरकडे देखील पण सध्या ऑप्शन न पाहता अटॅक करावा लागेल तो बॅटिंग करणाऱ्या उत्तर शिवच्या फलंदाजांना. नावामध्ये फायटर हा शब्द त्यांच्या आपण पाहतोय. फायटिंग स्पिरिट दाखवावा लागेल. संघर्षाला सुरुवात करावी लागेल. अगोदर काय झालेले न पाहता काय करायचं आपल्याला या मॅचमध्ये. आता 48 संघांना घेऊन या स्पर्धेची 29 डिसेंबर 2024 ला सुरुवात झाली. आज 1 जानेवारी 2025 चौथा दिवस या स्पर्धेचा. सामना आपण पाहतोय चौथा भोपर विरुद्ध उत्तर शिव. फुलटॉस स्विंग केलाय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहे. पाहतोय पाहतच राहील. बनलाय प्रेक्षक. आलाय राहुलच्या विरुद्ध पहिला षटकार. रितेश पाटीलने माझं ऐकलं असं आता वाटतंय. संघर्षाला सुरुवात. काउंटर अटॅक प्रति हल्ला. डॉमिनेट करणारी बॉलिंग प्रतीक माईकडून या डावामध्ये आपण बघितली तर त्याला आता उत्तर देखील द्यायचंय. हा सामना जिंकण्यासाठी आता नाही तर मग कधी. षटकार आलाय. खराब चेंडू ज्याच्यावरती राग काढलाय तो फलंदाजाने. रितेशच्या बॅटमधून षटकार तो पोहोचला 16 वरती. त्याची टीम 20 वरती. 30 पाहिजे 11 बॉलमध्ये उत्तर शिवला. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगला बॉल आहे. क्रीज सोडले. डायरेक्ट हिट मिस. 9 सेकंडला संधी. तिथे डायरेक्ट हिट मिस. ओव्हरथ्रो झालेला आहे. जिथे कदाचित एकही धाव नव्हती तिथे 2 मिळालेल्या. तिसऱ्यासाठी धावतायत. 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 4चा कॉल पण थ्रो येतोय त्यामुळे इथे 3 वरती थांबतायत दोन्ही फलंदाज. अंपायरचा इशारा बायज. धावसंख्येला डिफेंड करत असताना अशा पद्धतीने खर्च केलेला धावा तुम्हाला महागात पडणार आहेत. ऍक्शन रिप्ले. अक्रॉस द बॅट फुल लेंथ होता. विकेट किपरचा डावा हाताला लागला. कुमार माळीने तो कलेक्ट केला. शॉर्ट फाईन लेगला. डायरेक्ट हिट झालं असतं तर काम तमाम होतं देवेशचं कारण या फ्रेम मध्ये तो अगोदर दिसत नव्हता. नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील बॅट हवेमध्ये होती पण राहुल देखील बीट झाला. खेचून मारण्याचा प्रयत्न. अपील आहे पण अंपायरचा इशारा वाईड. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ऑनसेटला खेचून मारण्याचा प्रयत्न. फार बाहेर होता बॉल. पुन्हा आपण पाहतोय अंपायरचा अगदी बाजूला उभा राहतो. शॉर्ट रनअपने 2 ते 3 तिसरा पाऊल. तिसरी स्टेप आपण पाहतोय बरोबर पॉपिंग क्रीज मध्ये पण तिथूनही पॉवर जनरेट करत असताना त्या वेगाने बॉलिंग करतोय राहुल. हॅट्स ऑफ टू यू. फार कमी गोलंदाजांची अशी तुम्हाला बॉलिंग ऍक्शन पाहायला मिळेल. स्पिनर देखील त्याच्या थोडे मागून येतात. अक्रॉस द बॅट लाईन मिस केले आणि देवेश आता परतीचा प्रवास करेल.
24 बसतोय चौथा धक्का. रामदास 11 फायटर क्रिकेट क्लब उत्तर शिवला. चोवीस धावा धावफलकावरती आहे. 26 धावांची गरज या मॅच मध्ये. बॉल उरलेले ते 9. बॅटिंग ऑर्डर कडे जर आपण गेलो तर जरूर मोठमोठे फलंदाज होते, पण त्या फलंदाजांना डॉमिनेट करणारी, मागे पाठवणारी गोलंदाजी आपण बघितली प्रतीक माळीकडून. राहुलच्या विरुद्ध षटकार आलाय, पण त्यानंतर त्याचंही कमबॅक. पहिल्या 3 बॉलमध्ये 10 धावा गेलेल्या आहेत आणि आता त्याला कमबॅक करावंच लागेल. रितेश नॉट आउट आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला स्ट्रोवरती नवीन फलंदाज येतो अजय. 9 बॉल 26 चा सामना. बोपर विरुद्ध उत्तर शिव. जुसिया फॉली लॉफ्ट केलाय. वाईडिश लॉंग ऑन. 3 दिवसामध्ये घडलं नाही, आता घडतंय. आला समोरच्या एंड कडून षटकार. मच नीडेड, आवश्यक असा षटकार आला. ज्युसी हाफ फॉली. अजय मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याचा बॅटमधून षटकारी आलाय. तो पुन्हा एकदा आपण पाहूयात. प्रचंड ताकदीचा वापर. बॅटचा फ्लो खांद्याचा मागे. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 8 बॉल 20 धावांची गरज. पुन्हा समोर खेळलाय. लॉंगॉनला फटका. फसलेला फिल्डर थांबलाय. तो का थांबला याचं उत्तर त्याला द्यावं लागेल. पण आता काय घडलेलं आहे, बॉल त्याने अडवलाय की तो बॅनरला लागून पुन्हा आलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला चेक करूयात आपण अगोदर. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेटच्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती. पहिला बाउन्स. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर त्या ठिकाणी आता उडी घेतोय. येस, आता अंपायर्स आपल्याला सांगतील की त्याचा हाताला लागलाय की बॅनरला लागलाय. हाताला लागलाय तर तो कधी लागलाय. सेव्ह करण्यात आलेला दावा. हाताला लागलाय. सो रनआउटची विकेट मिळेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. यस अंपायर. बॅट्समन आउट. कॅमेलियन सरड्या संघ सरकार रंग बदलणारा क्रिकेटचा काय आपण वारंवार बघत आलेलो. फलंदाजाला असं वाटलं चौकार असावा, त्याने क्रीज मध्ये तो उभा होता आणि ते रनआउटची विकेट. अंपायर या बॉलवरती रन मिळाले की नाही मिळाली? एकही नाही. यस, थँक्यू. सो धावा फक्त आहेत त्या 30च धावा. 7 बॉल 20 धावांची गरज आहे. इंटरेस्टिंग हा बॉल आहे या मॅचच्या रिझल्टच्या दृष्टिकोनातून. जयजयचा बॅटमधून षटकार आलाय, तो स्ट्रायकिंग एंडला आहे. जर या बॉलवरती देखील मोठा फटका आला तर धावांचं अंतर कमी होणार आहे आणि शेवटचं षटक जगेसर गाव एंड कडून आहे, ज्या एंडने धावा बनलेल्या आहेत पहिल्या दिवसापासून. राहुल पाटील. ओ फ्लो आपण पाहतोय. बॅटचा फार चांगला थ्रू दी लाईन खेळलाय. लॉंग ऑफ. सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार. मॅच ऑन. अजयचे 2 फटके. त्या दोन्ही फटक्यांवरती आपण पाहतोय धावा वसूल केलेल्या त्याने 10 आणि सामना आता शेवटच्या षटकामध्ये 34ला 5. 4 षटक संपन्न झाली. 6 बॉल 16 धावांची गरज. आणि 34 धावा झालेल्या आहेत. ही चर्चा आपण पाहतोय अजय आणि फलंदाज जितेश पाटील मध्ये, जो नवीन आलेला आहे आणि जितेशकडे स्ट्राईक असेल. सो आता जितेश काय करणार आहे? अटॅक करेल की अजयला स्ट्रायकिंग एंडला इन्व्हाइट करेल? हा प्रश्नचिन्ह आहे. पहिला बॉल जेव्हा पडेल तेव्हा आपल्याला समजेल. पण आपण पुन्हा एकदा सांगूयात, विकेट पडले होते फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना ते गावदेवी भोपरचे. 6 विकेट आता इथे पडलेले आहेत. उत्तर शिवचे 5 विकेट. टॉस ही उत्तर शिवचा आहे, म्हणजे 6 बॉलमध्ये 16 पाहिजेत.
सध्या विकेटच्या आधारावरती 15 बनवल्या तर विजय त्यांचा असेल, पण 6 बॉलमध्ये काय काय घडणार आहे या षटकाचे आपण सर्वजण साक्षीदार असू. भोपर विरुद्ध उत्तर शिव. लास्ट ओव्हर मध्ये आपण पाहतोय हा सामना आलेला आहे आणि काही चर्चा करतात राहुल विकी सोबत. विकी माई सिनियर प्लेयर आहेत या संघाचे. विकी सोबत केलेली चर्चा राहुलने, पण पाहूयात कशा पद्धतीनं विकी माईचे षटक असेल. ऑफ स्ट्राईक अजय पाटील आहे, ज्याचा बॅटमधून चौकार षटकार आलेला आहे आणि या मॅचला ज्याने जिवंत केलेलं आहे तो अजय नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. मात्र स्ट्रायकिंग एंडला जितेश. 6 बॉल 16 धावांची गरज आहे मॅच मध्ये. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, मॅचचा रिदम तोडू नका. भोपर आणि उत्तर शिव दोन्ही संघांना सूचना. आहा, ऑन साइडला तर उडवलाय, पण डीप स्क्वेअर लेगला फिल्डर होम डिलिव्हरी. जिथे उभा होता तिथे त्याच्या हातामध्ये आलाय बॉल, टिपलाय झेल. इथे स्ट्राईकही मिळणार नाही अजयला, तर विकेट पडते ती 6वी. जिथे शून्यावरती बाद. बॉल उरलेत 5 आणि 5 बॉल 16 धावांची गरज. विकेटची बरोबरी झालेली आहे. टॉस उत्तर शिवचा आहे, म्हणजे सध्याही टॉसच्या आधारावरती 15 बनवल्या तर विजय त्यांचा असेल, पण विकेट आणि एक पडली तर धावसंख्येचं कंपल्शन. हा बॉल पडण्या अगोदर मी म्हणालो होतो की जितेश अजयला स्ट्रायकिंग एंडला इन्व्हाइट करतील की मोठ्या फटक्याचा प्रयत्न करतील. प्रयत्न मोठ्या फटक्याचा निखिलने टिपलेल्या झेलने. जितेशचा डाव संपलाय. बॉल एक कमी झाला आता. 16 धावा बनवण्यासाठी उरलेत फक्त तुमच्याकडे 5 बॉल आणि नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक येतोय अभिक्षित पाटील. गोलंदाजी ज्याने फार चांगली केली, मात्र आता फलंदाजी करायची. 5 बॉल 16 धावा. विकी माई स्ट्रेट बॅटने मिस टाइम आहे. विकी मागे येतोय. जजमेंट चुकलंय त्याचं पूर्णपणे, पण इथे एक धाव आपण पाहतोय सहजरित्या पूर्ण करण्यात आलेले आहे. अजयचा बॅट मधून 2 मोठे फटके आलेले आहेत. अंडर प्रेशर आहे. फिल्डरचा वेगाने धावत होती. त्यांना असं वाटलं की दुसऱ्या धावेचा कदाचित प्रयत्न होईल, पण कॉन्फिडेंटली अजय पाटील थांबलाय स्ट्रायकिंग एंडला. 35 ला 6 विकेट. 4 बॉलचा खेळ शिल्लक. 15 धावांची गरज आहे मॅच मध्ये. रामदास 11 फायटर क्रिकेट क्लब उत्तर शिवला. पहिल्या 8 फलंदाजांमध्ये एकमात्र फलंदाजाने फाईट केली, तो सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे. विकेटची बरोबरी आहे. विकेट न गमावता 15 ऐवजी 14 चालतील. विकेट जर आली तर धावसंख्येचं कंपल्शन असेल. 4 बॉल आणि 15 धावा. ऑन साइडला आपण पाहतोय जवळपास आता 4 फिल्डर सेट करण्यात आलेले आहेत. लॉंग ऑन, काऊ फेस, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पूल करण्याचा प्रयत्न. डावा पाय फार स्क्वेअर निघाला. चेंडूच्या रेषेपासून मागे गेला. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ऑफस्टम्पचा बाहेर हलका. डावा पाय फार स्क्वेअर निघाला, बाजूला निघाला लेग स्टम्पचा बाहेर, आणि दॅट्स वाय चेंडूची लाईन त्याने मिस केली आणि चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. 3 बॉल 15. एज आहे मागे. राहुलने टिपलाय झेल. या मॅच मध्ये स्ट्रॉंगली कमबॅक अजयचा विकेटने गावदेव क्रिकेट संघ भोपर करतोय. 2 बॉल आणि आता 15 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. सुपर बॉलिंग. या बॉलिंग युनिटने इम्प्रेसिव्ह बॉलिंग केली, खास करून प्रतीक माई सुरुवातीला, आणि या डेथ ओव्हर मध्ये धावसंख्येला डिफेंड करत असताना अंडर प्रेशर विकी माईने देखील फार चांगली बॉलिंग केली. पहिल्या 4 बॉल मध्ये एकही मोठा फटका आला नाही. एकच धाव आलेली आहे. 2 बॉल 15 पाहिजेत आणि 2 लीगल बॉलने 15 धावा होणार नाही. त्यामध्ये गोलंदाजांनी जर एक्स्ट्रा रनने मेहनत केली धावफलकामध्ये तर उत्तर शिव संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल. अन्यथा 2 व्हॅलिड बॉलने हा सामना जिंकू शकत नाही. बॅटिंग करणार उत्तर शिव संघ. ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न. ऑलरेडी बॅट फिरली. ऑफस्टम्पचा फार बाहेर बॉल होता. शेवटच्या 1 बॉलची औपचारिकता, फॉर्मॅलिटीज. माथाडी आणि आयरे दोन्ही संघ एंट्री करा प्रवेशद्वारामधून आणि समोर आमच्या मंचासमोर रेडी राहा. आपण माथाडीने टॉस जिंकला, फिल्डिंग ते करणार आहेत. एक बॉल 15. फुल टॉस, तोही मिस, आणि इथे सामना संपला. 14 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला गावदेवी क्रिकेट संघ भोपरने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. सुपर बॉलिंग युनिटने कामगिरी केली आज.
प्रतीक माई, मोहित देसले, प्रतीक, राहुल थोडासा मागडा राहिला, पण विकीने पुन्हा एकदा कमबॅक शेवटच्या षटकामध्ये केलं आणि हा सामना जिंकून दिला गावदेव क्रिकेट संघ भोपरला. हार्डलक टीम, रामदास 11 फायटर क्रिकेट क्लब उत्तर शिव. गोलंदाजांनी चांगली बॉलिंग केली. ॲव्हरेज स्कोर होता 50 धावा, पण फलंदाजांना करता आलं नाही. रितेश सर्वोत्तम 16, अजयचा 10 आल्या, पण त्या व्यतिरिक्त एकही फलंदाज खेळपट्टीवरती उभा राहिला नाही. ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या जास्तीत जास्त, दिवेश, मयूर, जीवन, देवेश, हे मात्र स्वस्तामध्ये बाद झाले आणि हा सामना गमवावा लागला उत्तर शिवला. हार्डलक उत्तर शिव. क्रिकेटचा संघर्ष संपला, मैत्रीचे संबंध जपत असताना दोन्ही संघ शेक हँड करत आहेत. शुभेच्छा जरूर देईल तो उत्तर शिव भोपरला देखील नेक्स्ट मॅचसाठी. हार्डलक उत्तर शिव, आपण पार्टिसिपेट केलं त्याबद्दल गावदेव क्रिकेट संघ गेसर यांच्या वतीने आपलं मनापासून आभार. आता नो डाऊट आपण वळूयात लगेचच पोस्ट मॅच प्रेझेंटेशनकडे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दोन षटकांच्या स्पेलमध्ये अवघ्या 4च धावा, 2 विकेट, ज्यामध्ये एक मेडन ओव्हर टाकणारा या स्पर्धेमधली दुसरी मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली या इनिंगमध्ये. तो गावदेवी क्रिकेट संघ भोपरचा फ्रंट लाईन बॉलर प्रतीक माई, मॅन ऑफ द मॅच. वासुदेव म्हात्रे यांचे आगमन झाले आयरेगावचे. तर वासुदेव म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. कैलास केने यांनाही विनंती या. चला प्रतीक जरा लवकर या, मॅन ऑफ द मॅच. आदरणीय किसनजी गोरपेकर साहेब, आता विनंती असेल आपल्या शुभस्य सामनावीरचा पुरस्कार देण्यात येईल. या मॅच मध्ये ज्या गोलंदाजाने अवघ्या 4 धावा खर्च करत असताना 2 विकेट मिळवले, मेडन ओव्हर टाकणारा प्रतीक माई, मॅन ऑफ द मॅच. वेलकम टू पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. 4था सामना पार पडला. उत्तर शिवच्या विरुद्ध भोपरने दणदणीत विजय मिळवला आणि या विजयाचा शिल्पकार प्रतीक माझ्यासोबत आहे. प्रतीक, फार चांगली बॉलिंग केलीस. खरं तर दुसरी मेडन ओव्हर, आय थिंक आजच्या दिवसामध्ये पहिली मेडन ओव्हर देखील आम्ही बघितली या स्पर्धेमधली. ही दुसरी मेडन ओव्हर या स्पर्धेमधली, जी तुझी पहिली होती आणि 2 विकेट मिळवलेस. काय म्हणशील, 50 धावा तितक्याशाही नव्हत्या डिफेंड करत असताना. माइंडसेट काय होता अगोदर? प्रेशर होतं, 50 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बॉलिंग करत होतास. प्रेशर होतं थोडं, पण कॅप्टननी सांगितलं, पूर्ण टीमचा विश्वास होता माझ्यावर की तू चांगली बॉलिंग टाकशील. मी दुसरी ओव्हर टाकतो, पण आज पहिली टाकली. आज पहिली टाकली आणि पहिला सामनावीरचा पुरस्कार देखील पटकावलास. एक अनेक प्रश्न असेल, 4थ्या दिवसाची सरफेस आहे ही खेळपट्टी, या खेळपट्टीबद्दल काय म्हणशील? कारण फार चांगली विकेट बनवली आकाश भोईर आणि संपूर्ण त्यांचा गावदेव क्रिकेट संघ घेसरने. सो या खेळपट्टीबद्दल काय म्हणशील? कारण याच खेळपट्टीमुळे आज तू मेडन ओव्हर टाकलेस. विकेट खूप चांगली आहे, बॉल पण फास्ट निघतो खूप विकेटवर. अभिनंदन आणि शुभेच्छा तुला. प्रतिभाई सामनावीर या मॅचचे गावदेवी क्रिकेट संघ भोपरचे. म्हणजे कुठेही जाऊ नका, पाहत राहा आई गावदेवी क्रिकेट संघ केसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-25 4थ्या दिवसाचा पहिल्या फेरीतील 5वा सामना. माताडीने टॉस जिंकला, फिल्डिंग ते करतात. आयरे संघ बॅटिंग करणारे, त्यांची ओपनिंग पेअर. लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये जा. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा देईन. तुर्तास मी थांबेन, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्पर्धा. आता मात्र वळूयात कॉम्बॉक्सच्या दिशेने, जिथे आवाज आपण ऐकणार आहोत आजचे गावचा नामवंत समालोचक टेनिस बॉल क्रिकेटचे नितीनजी काळन सर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. लगेच पाठवा. तर धन्यवाद